नमस्कार, आपण पाहत आहात आज मराठी. पाहुयात दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आष्टी शहरात बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संविधान रॅलीची सुरुवात संकल्प बुद्ध विहार येथून झाली आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण आष्टी दुमदुमली. संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यंदा बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील राजमाता अकॅडमी बाबाजी संकुलच्या तब्बल 23 युवकांची इंडियन आर्मीत निवड झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून ही माहिती प्रशिक्षक राहुल जाधव यांनी आज मराठीशी बोलताना दिली. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी प्रवासात अडचण आल्यास, बस वेळेवर न आल्यास किंवा रद्द झाल्यास मदतीसाठी एसटी महामंडळाची 1800 221 251 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना दिली आहे. आष्टी विधानसभा क्षेत्रातील नायगाव मयूर अभयारण्यात सुरू असलेल्या संवर्धन आणि पर्यटन विकासाच्या कामांची प्रादेशिक वन विभागाने थोडक्यात पाहणी केली. स्थानिक झाडांची लागवड, हरित क्षेत्र वाढ आणि पायाभूत सुविधा या बाबींचा आढावा घेण्यात आला. या भेटीत काकडे, अमोल मुंडे, देवगुडे उपस्थित होते. दरम्यान संभाजीनगर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत आष्टी तालुक्यातील कडा येथील गांधी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 5 मुलींची मराठवाडा क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली असून मोरेवाडी येथे ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. प्रशिक्षक जमीर सय्यद आणि शिक्षिका मीनाक्षी चौधरी भोसले यांनी खेळाडूंचं विशेष कौतुक केलं.